नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बोंबील बटाट्याची ग्रेव्ही अगदी वेगळ्या पद्धतीची दाखवणार आहे. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच करूया. इथे मी 1 डझन बोंबील तुकडे करून थोडं गरम पाणी घालून घेतले, म्हणजे कोमट पाणी, हाताला चटका बसेल इतपत. ते याला सुरुवातीला चांगले चोळून घ्यायचे. बोंबलाच्या तोंडाजवळच्या भागाजवळ अशा प्रकारचा काळा भाग असतो, तो पूर्णपणे काढून टाकायचा. बोंबील ना चांगले स्वच्छ करून घ्यायचे. ते जर का आपण स्वच्छ नाही ना केले तर पोट बिघडण्याची शक्यता असते आणि बोंबील चवीला सुद्धा थोडेसे कडू लागतात. हे कोमट पाण्यामध्ये घालायचे कारण म्हणजे असे का थोडेसे ते नरम पडतात आणि धुवायला सुद्धा आपल्याला सोपे जातात. आता दुसरे पाणी घालून घेतले तर 2च पाण्यामध्ये बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता एक खराब पाणी फेकून देऊन इथे मी 2 बटाटे घेतले. तर सर्व बटाट्याला ना मी चारी बाजूला अशा प्रकारे फोक करून घेतला आहे. कारण आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ना, ती ग्रेव्ही अगदी बटाट्याच्या आतपर्यंत गेली पाहिजे आणि बटाटासुद्धा लवकर शिजवून निघतो. ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य: अर्ध वाटी नारळ किसून घ्यायचे, 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या. आता ही लाल आणि हिरवी मिरची मिक्स आहे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. तर याच्यामध्ये अजून काही मसाले येणार आहेत. तर 1 चमचा मी धने घालून घेतले, अर्धा चमचा जिरे घालून घेतले. आता हे सर्व मसाले मिक्सर जारमध्ये घालून सुरुवातीला एवढं वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालून घ्यायचे. वाटून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये घालून छान अशी मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची. टोमॅटो घातल्याने ग्रेव्ही खूप चवीला सुंदर लागते. अशा प्रकारे मसाल्याची चांगली पेस्ट करून घ्यायची. चांगलं जाड बुडाचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून तेल चांगले गरम झाल्यावर सुरुवातीला बोंबील घालून घ्यायचे आणि बोंबील आहेत ना चांगले लाल रंगाचे होईपर्यंत, म्हणजे जाळायचे नाही, त्याचा फक्त रंग बदलला पाहिजे अशा प्रकारे आणि कडक असे परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर त्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे बोंबील जर का आपण तेलामध्ये परतून घेतले ना तर त्याचा गाळ होत नाही आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात. आणि शिवाय बोंबील याच्यामध्ये शिजवूनसुद्धा निघाले. त्याच तेलामध्ये बटाटे घालून बटाटेसुद्धा चांगले 75% आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. बटाटे हलकेसे ब्राऊन रंगाचे झाले का लगेच त्याला काढून घ्यायचे. 1 मोठा कांदा घेऊन चांगला बारीक चिरून फोडणीसाठी घालून घ्यायचा. कांदा चांगला ट्रान्सपरंट आणि चांगला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदम कच्चा कांदा नका ठेवू परतताना. अशा प्रकारे कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 कोकम घेऊन त्याचे तुकडे करून घालून घ्यायचे. कोकम तेलामध्ये घातले ना त्याचा अर्क चांगला उतरतो. तर कोकम थोडे वेळ परतून घेतल्यावर आता त्याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून घेतला. मिक्सर जारला थोडासा मसाला असतो तर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून हिसळून घालून घ्यायचे. इथे जर का तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली ना तर ग्रेव्ही अंगावर उडेल. तर मंद आचेवरतीच मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा आपला घरगुती मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी गरम मसाला पावडर घालून घेतली. आता घातलेले सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे. आता याच्यावरती आहे ना 5 मिनिट झाकण ठेवायचे. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. वाफेवरती मसाला चांगला शिजवून निघाला की आता याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला बटाटे. 25% बटाटे शिजायचे बाकी आहेत ना, ते आता याच्यामध्ये शिजवून निघतील. याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी घालायचे, म्हणजे लवकर उकळी येईल. ही ग्रेव्ही बनवायला ना जास्त वेळ नाही लागत, फक्त 30 मिनिटे लागतात. आता याच्यामध्ये चवीनुसार ना मीठ घालून घ्यायचे. तर मी 1.5 चमचा मीठ घालून घेतले. मीठ घातल्यानंतर पळीने चांगले ढवळून घ्यायचे आहे. आता याला फक्त 1 उकळी येऊन द्यायची आहे. ग्रेव्हीला चांगली उकळी आली. आता बटाटे शिजले की नाही ते चेक करूया. तुम्हाला समोरून दाखवते. बघा, बटाटे छान शिजवून झाले. कधी पण ना 2-3 बटाटे जरा चेक करून बघायचे. कधी कधी काय असतं, एखादा बटाटा कच्चासुद्धा राहू शकतो. आता याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले बोंबीलसुद्धा ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायचे. बस
फक्त अजून 2 मिनिट उकळी येऊन द्यायची. 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा. छान अशी बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घालायची. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? साधी, सोपी आणि झटपट होणारी. आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. आता याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्हीचा रंग थोडा वेगळा दिसत असेल. हे लाईटमुळे आहे. इथे काही मी फिल्टरचा वापर नाही केला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे मला कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.